आता जे आपण चीट्स टाकणार आहोत, ह्या चीट्समध्ये जो प्रॅक्टिकल निघून आला तो प्रॅक्टिकल आज आपण परफॉर्म करू. हाऊस वायरिंग. तर आज आपण काम करणार हाऊस वायरिंग. नाव काय आहे आपलं? हाऊस वायरिंग. हाऊस वायरिंग म्हणजे काय झालं, आज आपण ते हाऊस वायरिंग शिकू. म्हणजे घरगुती जे लाईटिंग आहे आपली ते कशी करतो, वायरिंग कशी करतो ते आपल्याला शिकवतात. पहिल्या मुद्द्यावर जे आपल्याला कधी पण आपण यूज करतो, म्हणजे घरी काय करतो आपण, मीटरपासून सुरुवात. त्याच्यानंतर आपण काय करू, ICTP स्विच. त्याच्यानंतर आपल्यासाठी सेफ्टीसाठी काय आहे बरं आहे. मग त्याच्यानंतर कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून आपण काय करणार, स्विचेस यूज करणार. मग होल्डर आहे लाईटसाठी. त्याच्यानंतर काय, वायरिंगसाठी आपण कोणता वायर यूज केला आहे, 1.5 mm चा यूज केला आहे. स्क्रू ड्रायव्हर आहे, प्लायर्स आहे, हॅक्सॉ आहे, हॅमर आहे. मग काय, केसन पट्टी कशासाठी, वायर कव्हर करण्यासाठी. ओके, ठीक आहे. हा राहिला किचन, हा बेडरूम, बेडरूम, स्टोर रूम. हाऊस वायरिंगचा जो पहिला पडला आहे आपला, तर म्हणजे काय करतो आपण, सर्व्हिस मॅन्स म्हणजे आपण खंब्यावरून घेणार लाईन. तर खंब्यावरून लाईन घेतल्यावर आपल्याला काय करायचं, मीटरमध्ये कनेक्शन द्यायचं आहे. कुठं, या 2 पॉईंटवर. ठीक आहे. ह्या 2 पॉईंटवर कनेक्शन दिल्यावर इथून जे 2 पॉईंट आहे ते कुठं निघणार, आउटगोईंगला राहणार. आपल्याला ICTP म्हणजे हे जो 2 फ्यूजेस आहे, आपण 2 फ्यूज मधून आपण बाहेर काढणार. त्याच्यानंतर जे यूज करणार आपण MCB कशासाठी, सेफ्टी म्हणून. बरोबर आहे. जे आपण 2 कनेक्शन कशा देणार, फेज आणि न्यूट्रलचे. समजा शॉर्ट सर्किट झाला, काही झाला, ओव्हरलोड झालं, काय होणार, MCB हे ट्रिप करणार. ओके. रिवायरेबल फ्यूज आहे. बरोबर. याचा आपण उपयोग कशासाठी करतो, सेफ्टीसाठी यूज करतो. एनी हाव काही शॉर्ट सर्किट झालं तर काय होते, इथून मधातून हे जॉईंट तुटून जाते. आपल्याकडे आता खंब्यावरून लाईन आली. बरोबर आहे. हे काय केलं आपण, मीटरमध्ये टाकलं, फेज दिला, न्यूट्रल दिला. मग त्यानंतर जो फेज आणि न्यूट्रल निघाला ते आपण कुठं टाकलं, ICTP. बरोबर आहे. म्हणजे जे 2 फ्यूज आहे त्याच्यामधून काय आपलं सप्लाय कुठं गेला आहे, MCB मध्ये. कुठं, हे डाऊन पार्टमध्ये. मग डाऊन पार्टमधून आपण कुठं पाठवला, चेक करण्यासाठी सप्लाय इथे पोहोचली का नाही हे आपण चेक करणार. बघा आता काय केलं आपण, MCB बरोबर वर्क करते का नाही आपल्यासाठी, आपल्याला काय करायचं, पहिलं शॉर्ट करून बघावं लागेल. समजलं. आता म्हणजे आपण काय झालं, आपले सेफ्टी डिव्हाइस जे आहे ते बरोबर लागले आहे. म्हणजे कसं आहे, काही कमी जास्त झालं तर काय करणार, आपल्याला MCB वाचवतो. मधून जो सप्लाय आपल्या घरामध्ये एंटर करून राहिला, हा कुठं आला, आपल्या बटन बोर्ड. बरोबर आहे. बटन बोर्डवर आपण कुठं दिला, फेज दिला. इथं न्यूट्रल जे आहे, आपण प्रत्येक अप्लायन्सेसला काय केलं, न्यूट्रल जे आहे कनेक्ट करून टाकलं. त्याच्यानंतर एक एक जो अप्लायन्सेस आहे आपण काय केलं, स्विचवर दिलं. जसं की आता आपण हे स्विच चालू करणार, एक एक लाईट कनेक्ट झाल्यावर काय होतं, हे स्विचवर ऑन. तसंच काय केलं आपण, अलग अलग रूम मध्ये जे आहे आपले सप्लाय पाठवून तिथे बटन बोर्ड वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण कनेक्ट. हाऊस वायरिंग जे आहे कम्प्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर जे आपली आखरीमध्ये जे आपण बघून राहिलो, हा गोडाऊन किंवा बेडरूम मध्ये आपण एक लाईट 2 जागेवरून कसं कंट्रोल करतो ते आपण याच्यामध्ये वायरिंग घेतो. समजा हा जो आहे स्विच दरवाजेवर आहे, हा समजा अंदर आहे, तर हा स्विच आहे, इथून पण आपण बंद चालू करू शकतो, इथून पण आपण काय करू शकतो, बंद चालू करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणती स्विच यूज केली, स्विच. बरोबर आहे. तर बघा, शॉर्ट सर्किट होत आहे म्हणजे काय झालं, MCB ट्रिप होते. बरोबर आहे. बंद चालू करतो. तर हा जे शॉर्ट सर्किटसाठी तुम्हाला हा लाईट एक्स्ट्रा लावायचा आहे, तर काय करायचं, MCBच्या एका पॉईंटवरून इथून सप्लाय द्यायचा आणि एका पॉईंटवर इथं सप्लाय द्यायचा. म्हणजे लाईट हा सिरीजमध्ये कनेक्ट झाला पाहिजे, त्याच्यासाठी MCB. बरोबर आहे. ते इथं एंटर कनेक्ट झाला किंवा बंद चालू झालं काय होते, हा लाईट चालू होते. बरोबर आहे. हा जो प्रोजेक्ट आहे हा आपण पूर्ण प्रॅक्टिकल आपला कम्प्लीट झाला. शॉर्ट सर्किट झालं काय होते ते माहीत झालं. आणखी आपण जो MCB कसं कनेक्ट करतो ते माहिती झालं. मीटरची वायरिंग समजली आपल्याला, फ्यूज कसा वर्क करते, स्विचेसचे कनेक्शन कसं देतो आपण, या आपल्याला ह्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपल्याला समजतं. तर आपला हाऊस वायरिंगचा जो प्रॅक्टिकल आहे तो कम्प्लीट झाला. बरोबर. सगळे अप्लायन्सेस जोडले, सगळं काही झालं, सगळी फिटिंग झाली. तर समजलं सगळ्यांना? ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.